खोटं बोलण्याची शिक्षा काय असू शकते? चला आज एका अशाच प्राचीन गोष्टी डोकावूया जी आपल्याला खोटेपणाच्या खऱ्या परिणामांबद्दल सांगते. कधी विचार केलाय की जर एखादं खोटं बोलल्यामुळे चक्क शारीरिक वेदना होऊ लागल्या तर? ही फक्त कल्पना नाहीये. आजच्या आपल्या गोष्टीत अगदी हेच घडतं. तर आपली गोष्ट सुरू होते देवदत्त नावाच्या एका व्यक्तीपासून. त्याने काय केलंय तर कपटाने आपल्याच लोकांमध्ये फूट पाडली आहे आणि आता तो एका अशा विचित्र आजाराने त्रस्त आहे ज्याचं कारण कोणाला समजत नाहीये. आणि देवदत्ताच्या या दुःखाचं मूळ काय आहे हे शोधण्यासाठी बुद्ध त्याच्या एका मागच्या जन्माची गोष्ट सांगतात. ही गोष्ट देवदत्ताच्या आजच्या परिस्थितीला त्याच्याच भूतकाळातल्या कर्मांशी जोडते. चला तर मग जाऊया भूतकाळात. कल्पना करा प्राचीन बनारस शहराची. तिथे एक मोठा उत्सव साजरा होतोय आणि या उत्सवात फक्त माणसंच नाही आहेत तर अनेक पौराणिक जीवसुद्धा आले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात एक वेगळंच अद्भुत वातावरण आहे. आणि तेवढ्यात काय होतं, अचानक आकाशातून 4 देव अवतरतात. त्यांनी स्वर्गीय फुलांचे हार घातले आहेत आणि त्या फुलांचा सुगंध, तो सुगंध तर संपूर्ण शहरात पसरलाय. सगळे लोक हे पाहून अक्षरशः आश्चर्यचकित झाले आहेत. पण थांबा, ही फुलं काही साधीसुधी नाहीत. ती एक प्रकारची परीक्षा आहेत. ती फुलं फक्त अशाच व्यक्तीला मिळू शकतात ज्याचं चारित्र्य अगदी शुद्ध आणि नैतिक आहे. म्हणजे हे हार मिळवण्यासाठी 4 वेगवेगळ्या नैतिक कसोट्या पार कराव्या लागतील. प्रत्येक देव एका विशिष्ट सद्गुणाची मागणी करतो आणि फक्त तो सद्गुण ज्याच्याकडे आहे तोच तो हार मिळवू शकतो. पहिला देव म्हणतो की हार त्यालाच मिळेल जो चोरी करत नाही आणि खोटं बोलण्यापासून स्वतःला दूर ठेवतो. म्हणजे बघा, फक्त बोलण्यातच नाही तर कृतीतही प्रामाणिकपणा हवा. दुसरा देव सांगतो की संपत्ती हे नेहमी प्रामाणिकपणेच मिळवली पाहिजे, फसवणुकीने नाही. यावरून हेच कळतं की आपण संपत्ती कशी मिळवतो हे किती महत्वाचं आहे. तिसरा देव भर देतो तो दृढनिश्चय आणि निष्ठेवर. याचा अर्थ असा की क्षणभर चांगलं वागून चालणार नाही, तर आपल्या ध्येयावर आणि मूल्यांवर कायम ठाम राहणं गरजेचं आहे. आणि शेवटचा चौथा देव तो सांगतो की हार त्यालाच मिळेल जो चांगल्या लोकांबद्दल कधीही वाईट बोलत नाही, ना त्यांच्या तोंडावर ना त्यांच्या पाठीमागे. यातून शब्दांची ताकद आणि आपली जबाबदारी किती मोठी आहे हे स्पष्ट होतं. आणि आता गोष्टीत येतो एक कपटी पुजारी. त्याला लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची आहे आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. तो ठरवतो की खोटं बोलूनच ही फुलं मिळवायची. मग तो पुजारी काय करतो, एकामागून एक प्रत्येक देवासमोर जातो आणि आपल्यात ते सगळे सद्गुण असल्याचं खोटं नाटक करतो आणि अशा प्रकारे फसवणुकीने तो 4ही हार मिळवतो. पण देव निघून जाताच त्या पुजाऱ्याला आपल्या खोटेपणाची किंमत चुकवावी लागते आणि ती किंमत खूपच भयंकर असते. अचानक त्या पुजाऱ्याच्या डोक्यात इतक्या भयंकर वेदना सुरू होतात की जणू काही कोणीतरी लोखंडी हत्याराने त्याचं डोकं चिरदडतंय. तो वेदनेने जमिनीवर लोळू लागतो आणि लोकांसमोर आपला गुन्हा कबूल करतो. तो ओरडून सांगतो की माझ्यात नसलेले गुण मी माझ्याकडे असल्याचं सांगितलं. मी खोटं बोललो. हे हार माझ्या डोक्यावरून काढा. तो मदतीसाठी अक्षरशः याचना करतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे हार त्याच्या खोटेपणाचं प्रतीक होते ना, तेच आता त्याच्या डोक्याला असे काही चिकटून बसले होते की जणू काही ते लोखंडी पट्टीने बांधले आहेत. आणि तेच त्याच्या वेदनांचं कारण बनले होते. आता ह्या पुजाऱ्याला वाचवण्यासाठी लोक पुन्हा एकदा उत्सव साजरा करतात आणि देवांना परत बोलावतात. त्या वेदनेने तळमळणाऱ्या पुजाऱ्याला त्यांच्या समोर आणलं जातं. तेव्हा देव त्याला स्पष्टपणे खडसावतात, तुला तुझ्या खोट्या शब्दांचंच फळ मिळालं आहे. यातून हे सिद्ध होतं की कर्माचं फळ हे अटळ असतं. आणि गोष्ट संपल्यावर बुद्ध एक मोठा खुलासा करतात. ते सांगतात की त्या गोष्टीतला तो कपटी पुजारी दुसरा तिसरा कोणी नसून तो होता देवदत्त. आणि आता देवदत्ताच्या आजच्या दुःखाचं कारण सगळ्यांना स्पष्ट होतं. आणि मग कथा पूर्ण होते जेव्हा बुद्ध सांगतात की ज्या मुख्य देवाने तो धडा शिकवला होता ते स्वतः बुद्धच होते. तर मग या कथेचं सार काय? सार इतकंच आहे की खोटेपणा हा फक्त एक विचार नाहीये, तर ते एक असं कर्म आहे ज्याचे परिणाम आपल्याला याच जगात भोगावे लागतात, कधीकधी तर शारीरिक वेदनांच्या रूपात सुद्धा. ही गोष्ट आपल्याला एका विचारात पाडतेय, नाही का? आपल्या शब्दांचे असेच काही अदृश्य परिणाम असू शकतात का?
आपण सहज बोलून जातो, पण ते शब्दही असेच काही चांगले वाईट परिणाम निर्माण करत असतील का?